पहिला आमचं इन्स्ट्रक्शन असं असतं की कदाचित 2 ते 3 महिने तुम्ही काळजी घ्या आणि संबंध ठेवू नका. झिका व्हायरस हे अतिशय धोक्याचा व्हायरस आहे. 2 महिने आपण इंटरकोर्स पण ठेवू नका, संबंध ठेवू नका, दिवस जाऊन देऊ नका, हे पहिल्यांदा सांगतो. गर्भाला काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात असं नॉर्मली लोक विचारतात. पहिल्या 3 तिमाहीपेक्षा शेवटच्या तिमाहीमध्ये लागण झाली तर जास्त धोका आहे गर्भाला. तर जेव्हा तिला ताप येतो, कंजंक्टिव्हायटिस, डोळे लाल होतात, सांधे दुखतात आणि त्याच्याबरोबर सगळे बॉडी एक, मसल पेन सगळे सुरू होतात, तेव्हा शंका येते की हो, ह्या स्त्रीला झिका व्हायरसची लागण असू शकते. पुण्यात झिका व्हायरसने शिरकाव केलाय. 2 रुग्ण आढळले आहेत. खरं तर घाबरून जायची अजिबात गरज नाहीये. मात्र या झिका व्हायरसचा धोका आता गरोदर महिलांना आहे असं सांगितलं जात आहे. याच सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत पुणे गायनिक सोसायटीच्या सेक्रेटरी डॉक्टर मीनाक्षी देशपांडे मॅम आहेत. मॅम, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. साधारण झिका व्हायरसने शिरकाव केलाय पुण्यात आणि महिलांना, गरोदर महिलांना याचा धोका सांगितला जातोय. कशी खबरदारी घेतली पाहिजे महिलांनी? मी डॉक्टर मीनाक्षी देशपांडे. मी या क्षेत्रामध्ये जवळजवळ 30 वर्षापासून प्रॅक्टिस करते. मी स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहे आणि हाय रिस्क प्रेग्नन्सी कन्सल्टंट पण आहे. त्यामुळे असे व्हायरस इन्फेक्शन्स खूप वेळेला येतात जातात. त्यातल्या त्यात झिका व्हायरस हे अतिशय धोक्याचा व्हायरस आहे. तो आला की नॉर्मली 8 आठवडे म्हणजे साधारण 2 महिने आपण इंटरकोर्स पण ठेवू नका, संबंध ठेवू नका, दिवस जाऊन देऊ नका, हे पहिल्यांदा सांगतो. कुठल्याही स्त्रीला जर तिच्या डोक्यात शंका आली की तिच्याबरोबरच्या पार्टनरला समजा झिका व्हायरस झालेला असेल, तर पहिलं आमचं इन्स्ट्रक्शन असं असतं की कदाचित 2 ते 3 महिने तुम्ही काळजी घ्या आणि संबंध ठेवू नका. हे पहिला इन्स्ट्रक्शन. दुसरं इन्स्ट्रक्शन, जर ती गरोदर राहिलेली असेल तर तिच्यावरती आपल्याला उपचार नीट करायला लागतील. तिला जर झिका व्हायरसचा धोका असेल, तिला जर झाला असेल, तर तिला बरोबर प्रोटेक्शन देऊन तिची व्यवस्थित ट्रीटमेंट करून तिची रिकरंट सोनोग्राफी करावी लागते आपल्याला की गर्भाला काही प्रॉब्लेम येतो का ते बघण्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला गर्भाला काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात असं नॉर्मली लोक विचारतात आम्हाला. तर नॉर्मली आता पहिल्या 3 महिन्यात जर झिका व्हायरसचं अफेक्शन किंवा झालेलं असेल बाधा, तर प्रॉब्लेम येऊ शकतात बाईला किंवा गर्भाला. पण त्याचं 3ऱ्या महिन्यापेक्षा जेव्हा लास्ट ट्रायमेस्टर म्हणजे शेवटच्या तिमाहीमध्ये जर झिका व्हायरसची लागण झाली तर त्याचा जास्त विपरीत परिणाम होतो मेंदूवर, बाळाच्या. त्याला मायक्रोसेफॅली म्हणतात. बाळाच्या मेंदूचा वाढ होत नाही आणि बाळामध्ये बर्थ डिफेक्ट्स तयार होतात. तर हा सर्वात धोका आहे. त्यामुळे पहिल्या 3 तिमाहीपेक्षा शेवटच्या तिमाहीमध्ये लागण झाली तर जास्त धोका आहे गर्भाला. आणि पहिल्या तिमाहीमध्ये नेहमीसारखा धोका असतो. कुठल्याच व्हायरल इन्फेक्शनमध्ये गर्भाला थोडा धोका असतोच. पण ज्या गोष्टीवरती झिका व्हायरस अटॅक करतो दॅट इज द ब्रेन ऑफ द फिटस. तर त्यामुळे ब्रेन डेव्हलपमेंट कधी होते तर साधारण 6व्या-7व्या महिन्याच्या पुढे. त्यामुळे त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त डेव्हलपमेंटमध्ये धोका तयार होतो. बेकार साधारण डासांमुळे हा झिका व्हायरस सगळीकडे पसरतोय. आजूबाजूला दुर्गंधी असते किंवा पाण्याचा कुटुंबियांनी स्वच्छता कशी राखली पाहिजे, कुटुंबियांनी काय खबरदारी घेतली पाहिजे जर घरात गरोदर महिला असेल तर? पहिल्या प्रथम डासांचं संरक्षण, डासांपासून प्रोटेक्शन करायला पाहिजे. म्हणजे मच्छरदाणा वापरा किंवा घरामध्ये जाळ्या बसवून घ्या, पण घरामध्ये डासांची एंट्री बंद करायला पाहिजे. सेकंड थिंग, तुम्ही डासांपासून जेव्हा संरक्षण करता तर तेव्हा गर्भवती स्त्रीला थोडंसं वेगळं झोपायला तुम्ही लावलं पाहिजे अदर दॅन द नॉर्मल प्लेस. म्हणजे आपोआपच तिचा धोका आणि तिच्यापासून होणारा लोकांना धोका हा कमी होईल. साधारण असं काही झिका व्हायरस आला तर त्याचा मानसिकतेवर पण परिणाम होतो गरोदर महिलांच्या. तर ती मानसिकता कशी नीट ठेवली पाहिजे, कारण ती मानसिकता बाळावर पण कुठेतरी अफेक्ट होऊ शकते. नॉर्मली आता झिका व्हायरस झालं ह्याची जेव्हा शंका गर्भवती बाईच्या मनात डोकावते तेव्हा स्ट्रेस सुरू होतो. कारण बेसिकली झिका व्हायरसचं डायग्नोसिस होणंच कठीण आहे सध्या. पण फक्त डायग्नोसिस कशामुळे होतं तर आपल्या आजारपणाच्या लक्षणांमुळे. तर जेव्हा तिला ताप येतो, कंजंक्टिव्हायटिस, डोळे लाल होतात, सांधे दुखतात आणि त्याच्याबरोबर सगळे बॉडी एक, मसल पेन सगळे सुरू होतात, तेव्हा शंका येते की हो, ह्या स्त्रीला झिका व्हायरसची लागण असू शकते. तर ह्या जेव्हा प्रकारामध्ये स्ट्रेस येतो ना, तेव्हा पहिल्या प्रथम तिने आता ह्याच्यातनं काय म्हणायचं, स्ट्रेस घेता कामा नये. कारण स्ट्रेस घेतला तर अजूनच तिला धोका आहे. कुठल्याही स्ट्रेसमध्ये व्हायरल इन्फेक्शन्स हे जास्त अफेक्ट होतात. कारण अँझायटी येते, त्याच्यानंतर पेशंटची विचारसरणी बदलते, ती स्वतःची काळजी घेणं बंद करते.
तर तिची स्वतःची काळजी घेणं जे आहे, गुड फ्रूट्स किंवा गुड हेल्दी फूड आणि चांगल्या पद्धतीने तिचे औषध उपचार स्वतःचा करणे, जे तिचे नॉर्मल रुटीन टॉनिक्स असतात गर्भवाढीचे किंवा ह्याचे, ते तिने घेणं योग्य रीतीने आणि स्वतःला तापापासून बचाव करणे, मॉस्किटोंपासून बचाव करणे हे जास्त महत्त्वाचं आहे. स्ट्रेस घेऊन होणार काय? त्यामुळे स्ट्रेस घेतला तर ती स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करते, हाच त्याच्यामध्ये मुख्य प्रॉब्लेम आहे. साधारण गरोदर महिलेला कोणत्याही औषधी चालत नाही, त्यांना पर्टिक्युलर औषधी दिले जाते. तर मग याची ट्रीटमेंट साधारण गरोदर महिलेला कशी करण्यात येते आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच महिलेने सगळं केलं पाहिजे का? ऑफकोर्स ते तर आहेच आहे, डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण काय आपल्याला इव्हन MD फिजिशियन्स लोकांचं सुद्धा ह्याच्यामध्ये डॉक्टरांचा सल्ला लागणार आहे. कारण बेसिकली हे कधी पण सिरियस थोडे होऊ शकतात. बेसिकली त्याच्यामध्ये आपल्याला व्हायरल इन्फेक्शन जो प्रकार असतो हा ह्याच्यामध्ये कंजंक्टिव्हायटिसमध्ये आपल्याला डोळ्यांचे डॉक्टर लागू शकतात, फिजिशियन लागू शकतात. आणि तिचे ज्या ट्रीटमेंट्स आहेत प्रेग्नन्सीच्या, ह्याच्यामध्ये आपल्याला अँटीबायोटिक्स फार हाय लेवल देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला त्या इतका कंट्रोल ठेवला पाहिजे तिने स्वतःच्या ह्याच्यावरती की नॉर्मली ना हे रिस्क बेनिफिट रेशो आपण म्हणतो की जेव्हा आईला त्या व्हायरसपासून जास्त रिस्क आहे तेव्हाच ती औषधं वापरली जातात. नाही तर नॉर्मल रिस्क इंडिव्हिज्युअल्सना नॉर्मली हाय लेवलची औषधं प्रेग्नन्सीमध्ये आम्ही देत नाही. त्यामुळे दिस इज अ रिस्क बेनिफिट रेशो विच वी ट्राय टू डेव्हलप ड्युरिंग सच ट्रीटमेंट्स. थँक्यू मॅम. साधारण या सगळ्या व्हायरसचा धोका आहे, पण खबरदारी घेतली तर या व्हायरसला नियंत्रणात आपण आणू शकतो आणि आपण सगळेजण सुदृढ देखील राहू शकतो. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.